सकाळची 9 वाजायची वेळ. जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि सोबतीला गुंजेवाही गावातील 13 महिलांचं बोलणं चालणं सुरू होतं. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता गोळा करत होत्या. कष्टाचे 4 पैसे हातात येतील या आशेने प्रत्येकीचे हात वेगाने चालत होते. पण याच घनदाट झाडीत त्यांच्या अगदी जवळ एक काळ दबा धरून बसलाय याची पुसटशी कल्पना एकीलाही नव्हती. अचानक एका झुडपातून अंगावर शहारे आणणारी डरकाळी फुटली आणि एक वाघीण थेट महिलांच्या अंगावर झेपावली. अचानक झालेल्या या हल्ल्याने महिलांची बोबडीच वळली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ज्याला जशी जमेल तशी प्रत्येकजण जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागली. वाघिणीचा हा हल्ला इतका भयंकर आणि वेगवान होता की तिने एकापाठोपाठ एक अशा महिलांवर झडप घातली. कुणाच्या मानेचा लचका तोडला तर कुणाच्या गळ्यावर थेट वार केले. या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलांची नावे: कवळाबाई मोहुर्ले 45 वर्ष, अनिता मोहुर्ले 46 वर्ष, संगीता चौधरी 36 वर्ष, सुनीता मोहुर्ले 33 वर्ष. गावकऱ्यांचा थरकाप आणि धावपळ. आपल्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणींना वाघ डोळ्यांसमोर ओरबाडत आहे हे पाहून एक महिला जीव मुठीत घेऊन गावाच्या दिशेने धावली. घामाने डबडबलेली, कापत्या आवाजात आणि थरथरत्या पायांनी ती गावात पोहोचली. धापा टाकत तिने टाहो फोडला. जंगलात वाघाने सगळ्यांना पकडले. धावा, धावा. तिची ही अवस्था पाहून गावकऱ्यांनी हातात लाठ्याकाठ्या, कुऱ्हाडी आणि कोयते घेतले आणि जंगलाच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांचा आरडाओरडा ऐकून वाघीण तिथून जंगलात पळून गेली. पण जेव्हा गावकरी घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथले दृश्य पाहून प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडाला. 4ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर इतर महिला झाडाझुडपांमागे भीतीने थरथरत उभ्या होत्या. जुन्या जखमा पुन्हा ताज्या. या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यात गेल्या वर्षी घडलेल्या अशाच एका भयंकर घटनेची जखम पुन्हा ताजी झालीय. गेल्या वर्षी मे 10 रोजी याच तालुक्यातील मेंढामाल जंगलात तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघाने हल्ला केला होता, ज्यामध्ये 3 महिलांचा बळी गेला होता. त्या घटनेला वर्ष पूर्ण होत नाही तोच आता थेट 4 महिलांचा एकाच वेळी बळी गेला आहे. या परिसरातील मानव वन्यजीव संघर्ष आता अत्यंत तीव्र आणि चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांना रोजगारासाठी जंगलात जाणे भाग असते, मात्र तिथे दबा धरून बसलेला हा काळ त्यांच्या आयुष्याची होळी करत आहे. वनविभागाने यावर कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करावी अशी आर्तहाक आता संपूर्ण परिसरातून दिली जात आहे.